हॅलो हा भजन रूपी पुष्प पारब्रह्म जगद्गुरु संत श्री सेवालाल महाराज इनोरे चरण कमली आपण एक पुष्प अर्पण केले था आणि अब शेण विनंतीच की सुंदर असो प्रवचन कार्यक्रम आता प्रस्तुती वाढवतो सुश्राव्य असो हरिभक्त पारायण आलासिंग महाराज गिरनेरा तांडा आणि परम जगद्गुरु संत श्री अप्पा बाबाजी येनोरे परमशिष्य कोणूर वाचो कार्यक्रम वाढवतो तरी शेण विनंती संगी कार्यक्रम लाभलेलो कार्यक्रम थांबलेनाथ संत पिटिक नाव जाणो ही शेण नम्र विनंतीच जय सेवालाल जय सियाराम आप्पा बाबा गुरोच महान साधू घणो छान गेवराई तांडे करथवो भक्तेरो कल्याण आप्पा बाबा गुरोच महान साधू घणो छान गेवराई तांडे करथवो भक्तेरो कल्याण आप्पा बाबा गुरोच महान साधू घणो छान गेवराई तांडे करथवो भक्ते कल्याण आप्पा बाबा साधू महान साधू घणो छान गेवराई तांडे करथवो भक्तेरो एक प्रभूची ना तो जुळाव एक प्रभूची ना तो जुळाव मनुष्याची माणस घडाव मनुष्याची माणस घडाव ओ त्याचा तुका समाधान साधू घणो छान देवराई तांडे करथवो भक्तेरो कल्याण आप्पा बाबा गुरोच महान साधू घणो छान देवराई तांडे करथवो भक्तेरो कल्याण ये जगेई रे जडोला ये जगेई जडोला मुक्तिरोध खाळच सोहळा मुक्तिरोध खाळच सोहळा जगिना दत्ता ब्रह्मज्ञान साधू घणो छान देवराई तांडे करथवो भक्तेरो कल्याण आप्पा बाबा गुरोच महान साधू घणो छान देवराई तांडे करथवो भक्तेरो कल्याण दास ज्ञानाचे रोख रोखण थोडो बालक रोख रोखण कलियुगे सद्गुरु अवतार कलियुगे सद्गुरु अवतार के साधू संत वेद पुराण साधू घणो छान देवराई तांडे करथवो भक्तेरो कल्याण आप्पा बाबा गुरोच महान साधू घणो छान देवराई तांडे करथवो भक्तेरो कल्याण
जय शिवालाल जय शिवालाल मरणाधी सावध व्हावे कीर्ती करुणी मरावे आपुले सोहित साधुनी घ्यावे जन्म घालू नये वाया मानवाची उत्तम काया नामा म्हणे मनुष्य देह सर्व देहात उत्तम जन्म घालू नये वाया मानवाची उत्तम काया गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः ध्यानमूलं गुरुर्मूर्ति पूजामूलं गुरुर्पदं मन्त्रमूलं गुरुर्वाक्यं मोक्षमूलं गुरुर्कृपा सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते कैलासराना शिवचंद्रमौळी फणींद्रमाथा भुकुटी झळाळी कारुण्य सिंधू भवदुःखहारी तुझवीन शंभो मज कोण तारी मोरया मोरया मी बाळताने तुझीच सेवा करू काय जाणे अन्याय माझे कोट्यानुकोटी मोरेश्वरा बा तू घाल पोटी नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या त्या ठिकाणी निजरूप तुझे मी ठेवी तो मस्तक ज्या ठिकाणी तेथे तुझे सद्गुरु पाय दोन्ही मरणाधी सावध भावे आपले सोहित साधुनी घ्यावे जन्म घालू नये वाया मानवाची उत्तम काया नामा मने मनुष्य देह सर्व देहात उत्तम कर्मय बापांनो प्रस्तुत प्राप्त प्रसंगी संप्राप्त प्रवचन सेवेसाठी या सत्संग सेवेसाठी निवडलेला अभंग अकारण करुणावरून आलंय पंढरीशी पांडुरंग परमात्मा भगवान परमात्म्याचे लढीवाळ भक्त संत शिरोमणी नामदेव महाराजांचा 3 चरणाचा उत्कृष्ट असा अभंग आज आपण या सत्संग सेवेसाठी निवडलेला आहे। त्या अभंगावरती चिंतन करण्यापूर्वी अल्पसा परिहार आज कार्यक्रम किम निमित्ताने आहे हे जरी तुम्हाला सर्व श्रोते माई बापांना माहीत असलं तरी पण सांगणं हे वक्त्याचं आद्य कर्तव्य असतं। या उक्तीप्रमाणे आज या अभंगावरती चिंतन करण्यापूर्वी माई बापांनो आज या लोकांची यात्रा पूर्ण करून परलोकी जात असताना कैलासवासी रामभाऊ फतू राठोड या बाबांना आज 13 दिवस झाले आणि 13व्या निमित्ताने उत्तर कार्याच्या निमित्ताने ही प्रवचन रूपी सेवा आहे माई बापांनो। ही संगीतमय सत्संग रूपी सेवा बाबांच्या पश्चात बाबांचे 3 मुलं ब्रह्म विष्णू आणि महेशासारखे 3 मुलं वनसिंग रामभाऊ राठोड
श्री लहूभाऊ रामभाऊ राठोड आणि श्री कैलासभाऊ रामभाऊ राठोड, समस्त राठोड परिवार या बाबांच्या राठोड परिवारात मायबापांनो आज 13 दिवस झाले की एक दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे मायबापांनो. आणि त्या परमात्म्याला विनंती करायची आहे आपल्याला की प्रभू या परिवाराला या दुःखातून सावरण्याची शक्ती देवो. आणि जो आत्मा तुमच्या आमच्याकडून जो आत्मा परमेश्वर तुमच्याकडे आलेला आहे त्या आत्म्याला चिरकाल शांती मिळो हीच तुमच्या चरणी प्रार्थना करायची आहे. तुम्ही सनकाधिक संत मनविता कृपावंत एवढा करा उपकार आणि सांगा देवा नमस्कार. माझी भाकावी करुणा विनवा पंढरीचा राणा. अशा प्रकारे साधू संतांच्या माध्यमातून आपल्याला भगवान परमात्म्याच्या चरणी प्रार्थना करायची आहे, विनंती करायची आहे माई बापांनो. तर आमचे लहूभाऊ आणि त्यांच्या परिवाराकडून ही सत्संग रूपी सेवा करण्याची संधी मला मिळाली माई बापांनो. एकदा तुम्हा सर्वांचं आभार व्यक्त करतो आणि सेवेला सुरुवात करतो माई बापांनो. या संगीतमय सेवेला साथ देण्यासाठी आमचे हरिभक्त पारायण ज्यांचं महाराष्ट्रात नाव आहे माई बापांनो, गायनाचार्य ज्ञानेश्वर महाराज चव्हाण तुमच्याच परिसरातले आहे बिंदून तांड्याचे. आणि त्यांना तबल्यावरती साथ करण्यासाठी आमचे हरिभक्त पारायण जमवंत महाराज इंगळे उत्कृष्ट असे तबला वादक माई बापांनो. आणि त्यांना हार्मोनियमवरती साथ करण्यासाठी आमचे बोराडे मामा, त्यांच्यासाठी सुद्धा एकदा टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करू. आणि उत्कृष्ट असे हरिभक्त पारायण रेडिओ स्टार आमचे मामाश्री हरिभक्त पारायण गणपत महाराज त्यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. आणि तुम्हाला सर्व श्रोते माईबापांचं मनापासून आभार व्यक्त करतो माईबापांनो. का सगळ्यांचं नाव घेणं उचित नाही म्हणून एकदा सर्वांच्या चरणी मस्तक ठेवतो. मस्तक माझे पायावरी या वारकरी संतांच्या मी सेवेला सुरुवात करायची आहे माईबापांनो. या अभंगामध्ये नामदेव राय तुम्हा आम्हाला सावध करतात माईबापांनो. आणि संत तुम्हा आम्हाला सावधच करतात प्रत्येक क्षणाला. काय सांगू आता या संतांचे उपकार आणि मज निरंतर जागविती. तुम्हा आम्हाला जागे करतात संत प्रत्येक क्षणाला माईबापांनो. का? कारण सावध करतात संत तुम्हा आम्हाला प्रत्येक क्षणाला, नाही का? आपण रस्त्याने प्रवास करत असताना समोर बॅनर लावलेले असतात अथवा समोर लिहिलेले असतात, सावधान पुढे पुलाचे काम चालू आहे, सावधान पुढे धोकादायक वळण आहे, सावधान पुढे गतिरोधक आहे, सावधान पुढे वळणाचा रस्ता आहे. तुम्हा आम्हाला प्रत्येक क्षणाला सावधान करत असतात माई बापांनो. तसंच या जीवनरूपी प्रवासामध्ये तुम्हा आम्हाला सावधान करण्यासाठी संत प्रत्येक क्षणाला येतात माई बापांनो, नाही का? काय सांगू आता या संतांचे उपकार मज निरंतर जागविती माई बापांनो. संत तुम्हा आम्हाला प्रत्येक क्षणाला जागे करतात. उठा जागे भारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, चुकवा 84च्या व्यथा, नाही का? प्रत्येक क्षणाला तुम्हा आम्हाला संत जागे करतात माई बापांना. उठ जाग मुसाफिर थोर भई, अब रे न कहा तू सोवत है. दादा उठ जाग मुसाफिर भोर भई, अब रे न कहा तू सोवत है. अरे किती दिवस झोपणार आहे? आता तरी जागे व्हा माई बापांनो. उठा जागे व्हारे आता, स्मरण करा पंढरीच्या नाथा, नाही का? उठा जागे व्हा माई बापांनो. मग बसलेले श्रोते माई बापा सांगतील आम्ही का झोपलेलो आहोत का? आम्ही जागेच आहोत. पण माई बापांनो आपण जागे जरी आहोत तिथं बसलेले आहात म्हणजे तुम्ही जागेच आहात. पण दादा आपण आताही अज्ञानाच्या अंधकाराच्या झोपेमध्ये झोपलेलो आहोत माई बापांनो. ज्ञानरूपी प्रकाशाकडे जाण्यासाठी तुम्हा आम्हाला संत जागे करतात नाही का? स्वामी विवेकानंद जर म्हणतात उठा जागे व्हा आणि ध्येय प्राप्त झाल्याशिवाय थांबू नका. मग ध्येय प्राप्त करायचं आहे तुम्हा आम्हाला. आणि आपला ध्येय म्हणजे काय आहे? तर भगवान परमात्म्याची प्राप्ती करणं. मनुष्य जन्मात आलात म्हणजे आपला ध्येय आहे भगवान परमात्म्याची प्राप्ती करणं, नाही का? आणि त्या मंजिलापर्यंत तुम्हा आम्हाला जाणं आहे माई बापांनो. त्या ध्येयाकडे वाटचाल करायची आहे म्हणून तुम्हा आम्हाला संत जागे करतात. का दादा? आज बाबा गेले आपल्यातून 13 दिवस झाले, पण मरण चुकवू शकत नाही माई बापांनो. एखाद्या व्यक्तीने विचार केला की मला फलाण्याच्या लग्नात जायचं नाही, नाही जात माई बापांनो.
एखाद्याने विचार केलं मला महाराजांच्या मुलाच्या साखरपुड्याला जायचं नाही, जात नाही माई बाप्पांनो. एखाद्याने विचार केला मला तीर्थयात्रेला जायचं नाही, तो जात नाही. पण आपण किती जरी विचार केला मला मरायचं नाही, किती जरी विचार केला मला मरायचं नाही, तरी पण मरावं लागतं राजा. का? कारण जीवनाचं अंतिम सत्य आहे मरण. म्हणून मरणाला विसरू नका माई बाप्पांनो, नाही का? तुम्ही आम्ही जरी मरणाला विसरलो तरी पण मरण आपल्याला विसरत नाही दादा. कारण ज्याचा जन्म झालेला आहे त्याला मृत्यू आहे माई बाप्पांनो. ज्याचा बारसा झाला त्याचा कधी ना कधी तेरसा होणारच आहे, नाही का? समय घणो बलवान रे धिया, समय घणो बलवान, समय घणो बलवान रे धिया, समय घणो बलवान. रे दादा समय घणो बलवान, समय घणो बलवान रे दादा समय घणो बलवान. एक जन सेन जाणू लागे राधे जाणू लागे निदान धनवान. समय घणो बलवान रे धिया, समय घणो बलवान, समय घणो बलवान रे धिया, समय घणो बलवान. समय घणो बलवान रे दिया, समय घणो बलवान, समय घणो बलवान रे दिया, समय घणो बलवान. दुर्लभई मानव जीवन घणो कठीण म्हणो मानव तन. दुर्लभई मानव जीवन घणो कठीण म्हणो मानव तन. मळन धन वैभव यौवन तू, मळन धन वैभव यौवन तू, मत करणे अभिमान. समय घणो बलवान रे धिया, समय घणो बलवान, समय घणो बलवान रे धिया, समय घणो बलवान. समय घणो बलवान रे दिया, समय घणो बलवान, समय घणो बलवान रे दादा समय घणो बलवान. आजे जन आयो तू धरती पर, काळ चालो हम डोली भर. ये भैया जेदन तुला धरती पर आए तो बदनाची मृत्यूला कामेलो था कोणी काही पण जेदन धरती पर आए ते जन्मेला बोलते ते अंग तुम्हाला हमार वाटचाल चालवेगी माई बाप्पानो. ही वाटचाल म्हणजे तुम्हाला हमार जीवन रूपी प्रवास आणि प्रवास तुम्ही हमें जता आपण तिकीट संपदाय माई बाप्पो बोलते तुम्ही हमें उतरलोच. आता ते आपण पंढरपूर यात्रा जावाचा आणि पंढरपूर जायनंतर वारकरी कसं दादा पंढरपूर आला कधी काही पण पंढरपूर आहे पण दादा पंढरपूर व सोलापूर जिल्ह्यामच तमाम येते ते देवळाची पंढरपूर जायचा तो तमाम कथा बापू चले गो मरण आहे गो मरण केली आहे रे दादा. आपण मरणे ताणी झालेचा मरण वरच जागेचा आपण होते ताणी जावलेचा. कारण कसं समय घणो बलवान रे दादा, समय बलवानच. आजे जन आयो तू धरती पर, काळ चालो हम डोली धन. मालम तेनी के पर बेठो, मालम तेनी के पर बेठो, मूर्ख वो न पहचान. समय घणो बलवान रे धिया, समय घणो बलवान, समय घणो बलवान रे दिया, समय घणो बलवान, समय घणो बलवान रे धिया, समय घणो बलवान. साम घणो पण जीवन थोडा, वो पर मने रो चंचल घोड़ा. साम घणो पण जीवन थोडा, वो पर मने रो चंचल घोड़ा. थाम दो प्राणी गाल प्रभुरो, हे थाम दो प्राणी गाल प्रभुरो, सुंदर प्यारो नाम. समय घणो बलवान रे दादा, समय घणो बलवान, समय घणो बलवान रे दादा, समय घणो बलवान. एक जन सेन जाणू लागे, एक जन सेन जाणू लागे निर्धन धनवान. समय घणो बलवान रे धिया, समय घणो बलवान, समय घणो बलवान रे दादा, समय घणो बलवान. समय घणो बलवान रे धिया, समय घणो बलवान. ये भैया ये
समय बलवान मन क्या बलवान छे ने रे पण काही समय बलवान माय बापो समय एकदम राजा रंग बनाना कस आणि एकदम रंग राजा बनाना कस समय समय बलवान माय बापो पण काही समय बलवान दादा मन क्या बलवान छे करताय साधु संत के लगे समय घनो बलवान रे दादा समय घनो बलवान एकदम सेन जानू लागिए निर्धन वजे धनवान समय घनो बलवान रे बिया समय घनो बलवान करा कौनसो समय आ जाए मैं बापो ये भरोसा छिनी दादा कोण दिवस येईल कैसा नाही या देहाचा भरोसा ना श्रीमंत देह जाणार सकल आणि आयुष्य खातो काळ सावधान सावधान वे जाऊ माय बापो आणि संत तुम्ही आम्ही सावधान करायचं या अभंगेर माध्यम माहिती नामदेव राया तुम्ही आम्ही सावधान करायचं माय बापो पण आपण सावधान करावी या माय बापो कुणी काही आणि आबा सध्या वयानाचा सीझन चालूच तुम्ही आम्ही सावधान करायचं वयाप शेवटेर शनिताने ब्राह्मण देवता सुद्धा तुम्ही आम्ही सावधान करायचं माय बापो पण मनख्या सावधान वेणी रे दादा सावधान हे शब्द अर्थच तुम्ही आम्ही नव्हते आणि कळो कोणी माई बापो कोणी काही म्हणलं पेर माई सावधान शब्द अर्थ कळो समर्थ रामदास स्वामी माई बापो कोणी काही आणि रामदास स्वामी सावधान केते क्षणी माही वह्या लग्न मंडपे माहिती जरा सावधान शब्द सांभळो माई बापो जरा वो क्षणी पर सावधान केते मंडप छोड़तानी चले गो माई बापो करतानी वर जगे में नाम देखो कहा वो क्षणी ना समर्थ रामदास स्वामी सावधान वेगो माय बापो तुम्ही आम्ही प्रत्येक क्षणी साधू संत सावधान करायचं पण आपण सावधान वेरे कोणी माय बापो कोणी काही आपण आजही विश्रामी मध्ये उभे दादा करताने कितीतरी सावधान वेर प्रयत्न करा दादा कहा की जीवन शिक्षण बंगूरचं माय बापो मी नाशिवंत देहाचं एक ना एकदम जाय वाळूच दादा पण सावधान वेर प्रयत्न करा कोणी काही ई कराई तरी मनुष्य देह जीर्ण वेवाळूच कोणी काही करताय संत तमेन हमेलकच माई बापो जैसे जीर्ण वस्त्र सांडीचे मग नूतन वेळीचे तैसे देहांतरा ते स्वीकारीचे चैतन्य नाथा दादा कपडा 500 रुपया मीटर जरी रो आणि 50 रुपया मीटर जरी रो तरी कपडा एक ना एकदम फाटे वाळूच पण मनुष्य देह गोरो जरी रो काळो जरी रो श्रीमंत जरी रो गरीब जरी रो राजा जरी रो आणि रंक जरी रो तरी देह एक ना एकदम जाय वाळूच माई बापो कोणी काही पण दादा तिथे जाय वाळूच पण आपण कत्रातच जीवन जगरेचा येन महत्वाचे नाही आपण जीवन जगत आणि कार्य काही करायचा येन जास्ती महत्वाचं माई बापो 1400 वर्ष चांगले महाराजांनी जीवन जगलं माई बापो या गोष्टीला महत्व नाही जीवन जगून कार्य काय केले या कार्याला महत्व आहे माई बापांनो 1400 वर्ष चांगले महाराजांनी जीवन जगलं पण 16व्या वर्षी माऊली महाविष्णू ज्ञानोबा यांनी ज्ञानेश्वरी सांगितली माई बापो 16व्या वर्षी स्वामी विवेकानंदांनी शिकागो परिषदला गेले